मम्मी मँगो मस्तानी बनाना. छान मँगो मस्तानी थंडगार. तर चला, उन्हाळा स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल थंडगार मँगो मस्तानी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर पूर्ण रेसिपी बघा. तर चला, मँगो मस्तानी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात बघूया. छान मस्त मी हा केशर आंबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स कट केलेले, चेरी घेतलेली आहे, टुटी फ्रुटी, साखर आणि थंडगार दूध घेतलेलं आहे, गरम करून थंड केलेलं आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे. तर हे स्वच्छ आंबे आपण मस्त छान असे पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तर आपण हे आंबे छान मस्त असे कट करून घेऊया. आणि किंवा मग असं साल जर निघत असेल तर असे साल काढायचे. तर बघा, मी छान मस्त अशी साल काढून घेतली आहे आंब्याची. आणि आता आपण मस्त कट करूया आंबे. तरी बघा, असे छान मस्त आपल्याला कट करायचे आहे. आणि हे आपल्याला एका आंब्याची ना पूर्ण असे बारीक कट करून मस्त एका प्लेटमध्ये आपण साईडला ठेवायचे आहे. असे मस्त बारीक कट करायचे. तरी आपण मस्त छान बारीक कट करून घेतलेला आहे साईडला ठेवून. आता हा आपण आपल्याला फक्त याचं गर काढून घ्यायचं आहे. तर आपण कसाही कट करू शकतो छान आपल्या पद्धतीने. तर आता आपण छान मस्त हे आंबे कट करून घेतलेले आहे आणि पूर्ण त्याची गर काढून घेतलेला आहे आंब्याचा. आपण आता मिक्सरमध्ये छान मस्त त्याचा शेक बनवूया. तर आता हे आपण घेतलेलं आहे आंबे. याच्यामध्ये आपण आंब्याच्या गोडीनुसार, म्हणजे आंबे कसे आंबट आणि गोड आहे त्यानुसार आपण साखर घालायची आहे. तर हे मी 3 चमचे साखर घातलेली आहे. आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे आपल्याला 2 स्पून. आणि व्हॅनिला आईस्क्रीम आपण घरी पण बनवू शकतो आणि रेडीमेड पण टाकू शकतो आपल्या मर्जीनुसार. आणि आपण दूध टाकून घेऊया. पूर्ण आपल्याला छान मस्त याचा शेक बनवायचा आहे. तर बघू शकता किती छान मस्त आपला मँगो मस्तानीचा शेक रेडी आहे. आणि थोडे त्याच्यामध्ये आंबे जर बारीक जरी झाले नाही तर ते चालतात. थोडे थोडे असे छान मस्त दाताखाली येतात बघा. एकदम मस्त छान झालेला आहे. आणि आपण थोडं यात दूध अजून पण मिक्स करू शकतो, आपल्याला थोडं आपल्या सोयीनुसार घट्ट किंवा पातळ. वाव, तर बघा एकदम छान मस्त सुगंध येत आहे. तर बघा, छान मस्त आपला मँगो शेक रेडी आहे. तर आता मस्तानी कशी बनवायची बघूया आपण आता. तर चला, छान मस्त आपण आता मँगो मस्तानी तयार करायला घेऊया. आता आपण मस्त अशी आईस टाकूया. आणि हे आपण मस्त बारीक कट केलेले मँगो आणि आपला मँगो शेक. टुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स, परत कट केलेली मँगो,
आईस्क्रीम क्यूब. परत आपल्याला शेक टाकायचा आहे. छान मस्त आईस्क्रीम. आणि वरतून छान मस्त परत आपलं मँगोचे तुकडे कट केलेले बारीक छान. ड्रायफ्रुट्स. टूटी फ्रूटी. रेडी आहे आपली मँगो मस्तानी. तर बघा छान मस्त रेडी आहे आपली मँगो मस्तानी, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तर बघा किती छान मस्त घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल आपली मँगो मस्तानी रेडी आहे. तर छान मस्त पूर्ण रेसिपी बघा मँगो मस्तानी कशी बनवायची घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये. तर अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून छान छान मस्त तुम्हाला जर वेगवेगळ्या रेसिपीज असेल माहिती तर मला कमेंटमध्ये सांगा, मी बनवेन. तर बघा एकदम मस्त बाहेर जशी रेस्टॉरंट आणि गाड्यावर मिळती ना सेम लगेच तशीच आपली मँगो मस्तानी अशी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त. एकदम छान झाली मँगो मस्तानी.